नवी मुंबई में महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे के युवक कांग्रेस द्वारा दहीहंडी उत्सव का आयोजन किया गया। इस दहीहंडी का उद्देश्य परिवर्तन रहा, इसलिए परिवर्तन की दहीहंडी 2024 इसका नाम दिया गया था। इस अनोखी दहीहंडी को सलामी देने के लिए मुंबई, ठाणे, नवी मुंबई के कई गोविंदा पथकों ने उपस्थित रहकर सलामी दी। साथ ही इस वक्त नवनिर्वाचित सांसद बाला मामा भी उपस्थित रहे। वडाला के श्री गणेश महिला गोविंदा पथक ने इस परिवर्तन दहीहंडी को फोड़कर नवी मुंबई में परिवर्तन लाने की शुरुआत की। बाला मामा ने अनिकेत म्हात्रे की परिवर्तन दहीहंडी उत्सव की सराहना करते हुए नवी मुंबई में परिवर्तन आने की बात कही है। या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी दहीहंडी उत्सव अगदी जोरात साजरा करण्यात आलेला आहे। अगदी जल्लोष यामध्ये लोकांमध्ये दिसत आहे। अगदी तरुण याच्यामध्ये सहभागी होते। अनिकेत म्हात्रे यांनी सांस्कृतिक कला जपण्याचा या ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे। आज ही दहीहंडीचा उत्सव पाहिला असेल तर या ठिकाणी आपण नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने युवक काँग्रेसच्या माध्यमातून परिवर्तन दहीहंडी या ठिकाणी केलं। परिवर्तन एवढ्यासाठीच की आज नवी मुंबईमध्ये अनेक समस्या आहेत, मध्ये विजेच्या असेल, रस्त्यांची असेल किंवा अनेक अशा समस्या आहेत। त्या समस्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्यासाठी परिवर्तन होणे गरजेचं आहे। त्याकरता आज दहीहंडीच्या माध्यमातून या ठिकाणी एक उत्सव साजरा केला जात आहे। या ठिकाणी आपण पाहिलं असेल अनेक मंडळांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे आणि एक रंगतदार अशी दहीहंडी या ठिकाणी साजरी केलेली आहे। मी या ठिकाणी दहीहंडीच्या उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। अनिकेत म्हात्रे यांनी जे आयोजन उत्कृष्ट असं आयोजन केले त्याला देखील येणाऱ्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू सारंग कदम। आपले नवी मुंबईमध्ये परिवर्तन ची हंडी असते दरवर्षी आणि त्या हंडीला मी अवश्य इकडे येतो भेटीला। हे सगळे आपले मित्र आहेत, आगरी मित्र आहेत, गावाले आहेत आणि त्याच्यामुळे मी उशीर झाला तरी इकडे मी भेट देतो आणि खूप छान म्हणजे आपली संस्कृती, आपली परंपरा असा कार्यक्रम दरवर्षी हे सण साजरे करत असतात। या सगळ्यांना माझ्याकडनं जाम भारी शुभेच्छा। नमस्कार, ये एक मोहब्बत का पैगाम है जो समाज में दिया जा रहा है। जहाँ समाज में चारों तरफ नफरत है, महाराष्ट्र का हालत आज मैं बच्चियों को देख रहा हूँ, ये उत्साह, ये मोहब्बत, ये एक यंग लड़के की, अनिकेत म्हात्रे की जो यंग जनरेशन है इन्हें प्रोत्साहन दे रही है और भगवान का आज कल जन्मदिन था उसका खुशियाँ मना रहे। तो इसमें सबको खुशियाँ का इस्तकबाल करना चाहिए। ना यहाँ मज़हब है, ना जातियाँ हैं, ना अमीर है, ना गरीब है, सब एक है और एक पैगाम दे रहे हैं मोहब्बत का। तो एक लाइन है, फैसला कर लिया ऊंची उड़ान का, फिर क्या फासला देखना इस आसमान का। तो आज मैं देख रहा हूँ बच्चियाँ वहाँ तक पहुँचने की कोशिश भी कर रही हैं और बच्चियाँ वहाँ तक पहुँचेंगी भी और ऐसे यंग जनरेशन को आगे बढ़ाना चाहिए और कांग्रेस पार्टी ने ऐसे प्रोत्साहन दी है तो मैं इसके खूब खूब शुभेच्छा देता हूँ। काँग्रेसचे युवा कार्यकर्ते, महाराष्ट्र युवा त्यांचे उपाध्यक्ष आहेत, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस तरुणांना वेगळ्या प्रकारचं स्फूर्ती मिळावी आणि खेळातून एक वेगळे चांगला स्फूर्ती देऊन त्यांना भविष्यामध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याची संधी द्यावी या अनुषंगातून या ठिकाणी दहीहंडीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि खरोखरच एक उमदा कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता या नवी मुंबईमध्ये नवीन नेतृत्व त्या ठिकाणी उभारी घेत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगातून या ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन होणं आणि भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी होईल आणि नवीन नेतृत्व त्या ठिकाणी उभारी घेत असताना त्यांना मी शुभेच्छा देतो या दहीहंडीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जमलेल्या नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। प्रथमतःच नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आम्ही परिवर्तन दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे, उद्दिष्ट एकच आहे की आज नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून ओळखलं जातं, परंतु जे आहे आजही नवी मुंबई शहरामध्ये जे आहे मूलभूत सुविधांचा खूप मोठा अभाव आहे। या ठिकाणी पाणी नाही आहे, या ठिकाणी विजेचा अभाव आहे, या ठिकाणी महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत। प्रकल्पग्रस्तांचे विषय गेल्या कित्येक दशकापासून जे आहे ते असेच प्रलंबित पडून आहेत आणि एकंदरीत हा सर्व संदेश परिवर्तनाचा घेऊन जो आहे नवी मुंबई जिल्हा युथ काँग्रेसच्या वतीने आम्ही परिवर्तन दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे। 50हून अधिक
गोविंदा पथक विविध क्षेत्रातून या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक निश्चितपणे नवी मुंबईमध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला भेटेल.